नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। श्रीकांत शिंदेंनी महायुतीत कुणालाही विचारात न घेता हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय। गोडसेंनी युती धर्म पाळला नाही, भाजपला दुय्यम वागणूक दिल्याचाही आरोप करण्यात आलाय। नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांकडे केली आहे। युती म्हणून जेव्हा निवडणूक लढतो तेव्हा युती धर्म पाळला गेला पाहिजे। त्याच्यामुळे जे खासदार म्हणून निवडून गेले हेमंतराव गोडसे यांनी शिवसेनेचे खासदार म्हणूनच काम केलं, युतीचे खासदार म्हणून काही काम केलं नाही नाशिकमध्ये। त्याच्यामुळे पक्षाशी संबंध नाही, कार्यकर्त्यांशी, लोकप्रतिनिधींशी नाही। परंतु इथं परत श्रीकांत शिंदे आले आणि त्यांनी मेळावा घेतला आणि युतीचे उमेदवार म्हणून त्यांनी जाहीर करून टाकलं। तर युतीच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं होतं? बैठक घेतली का? सल्लामसलत केली का? विचारविनिमय केला का? तर थोडं एक जबाबदारीच्या भूमिकेतून श्रीकांत शिंदेनी या ठिकाणी नाशिकमध्ये येऊन घोषणा करायला पाहिजे होती। ज्या वेळेला मागच्या वेळेला एकत्रित शिवसेना होती त्यावेळेची परिस्थिती काय होती गोडसेंना चांगलं माहिती आहे, म्हणून नाशिकचा आग्रह भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाशिकला भाजपकडे असावी असा आग्रह धरलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।